ठाकरेंच्या शिवसेनेचा कणा असलेले संजय राऊत पुढील 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत, अशी माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली आहे. आजारपणामुळे संजय राऊतांनी 2 महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय. निवडणुकीच्या तोंडावर राऊत सक्रिय नसल्यामुळे ठाकरेंना याचा मोठा फटका बसू शकतो, कारण शिवसेनेवरचा प्रत्येक वार संजय राऊतांनी आतापर्यंत एक हाती परतवून लावलाय. बघूया. संजय राऊत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे धुरंधर नेते. वादळ असो किंवा पाऊस, जसा महाराष्ट्राचा सह्याद्री सर्व संकटांना तोंड देत उभा असतो, तसंच संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात येणाऱ्या सर्व संकटांसमोर उभे असतात. मात्र त्याच उद्धव ठाकरेंचे शिलेदार आता जायबंदी झाले. आजारपणामुळे संजय राऊतांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं. सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, अशी भावनिक पोस्ट संजय राऊतांनी केली आहे. संजय राऊतांच्या आजारपणावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या. राऊतांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय. संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी. पत्रकार परिषद घेण्याच्या आधी आपली तब्येत महत्त्वाची असते. त्यामुळे संजय राऊत यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीनं सुधारणा व्हाव्यात यासाठी मी देखील देवाकडे प्रार्थना करेल. राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की ते काम मी निश्चितपणाने करेन, परंतु त्यांचा आजार आणि त्या पद्धतीची वस्तुस्थिती बघावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राऊतांच्या आजारपणावर ट्विट करत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा व्हावी, तसंच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विट नंतर संजय राऊतांनी त्यांचे आभार मानले. राज्यात येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात संजय राऊत ठाकरेंबरोबर मैदानात नसणार आहे. त्यामुळे याचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. अनेक नेते आले आणि गेले, मात्र संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडली नाही. भुजबळ गेले, नारायण राणे गेले आणि त्यानंतर राज ठाकरेंनी देखील वेगळा पक्ष स्थापन केला. आणि आता काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आमदारांचा पक्ष आणि चिन्ह देखील घेऊन गेले. मात्र संजय राऊतांनी एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंसोबत लढाई सुरूच ठेवली. यांनी उपाशी राहून घरचं चटणी भाकरी खाऊन तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलेला आहे. हा इथेच आहे आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50-50 कोटी घेऊन पळून गेले. आणि निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची तुझ्या बापाची आहे का? ही शिवसेना काय इलेक्शन कमिशनने निर्माण केली का? सत्तेत असो किंवा विरोधात, संजय राऊत नेहमीच आपल्या विरोधकांना सळो की पळो करून सोडतात. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संजय राऊत एक हाती खिंड लढवतात. मुद्दा कोणताही असो, न घाबरता संजय राऊत ठामपणे आपली पक्षाची भूमिका मांडतात. पत्राचाळ प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांना जेलमध्येही टाकण्यात आलं. मात्र शेवटी त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना जामीन देण्यात आला. अनेकांना वाटलं राऊत शांत बसणार, पहिल्यासारखे आक्रमक होणार नाहीत. मात्र शांत बसतील ते संजय राऊत कसले? ज्या कोठडीमध्ये मी होतो त्या कोठडीत तुम्हाला टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही मी. लक्षात घ्या, माझा शब्द आहे.
तुमच्या सगळ्या फायली तयार आहेत. आज वाचलाय, उद्या माझंच राज्य येणार आहे, माझ्या मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेंचं राज्य येणार आहे. तेव्हा पाहतो काल केलेली चूक आता होणार नाही, दया माया नाही. आता तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलात, आम्ही पुढून खुपसू. शिवसेनेवर संकटाचा डोंगर कोसळला तरी संजय राऊत घाबरले नाही. मग ते शिवसेनेतील बंड असो किंवा मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत झालेले मतभेद असो. 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत फाटलं. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपनं नाकारलं आणि अनेक वर्षांपासूनची भाजप शिवसेनेची युती तुटली. भाजपसोबत युती तुटल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी संजय राऊतांनी आग्रही भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची संजय राऊतांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2024 विधानसभेत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार अशी रोखठोक भूमिका देखील संजय राऊतांनी लावून धरली. ठाकरे बंधूंची युती व्हावी यासाठी संजय राऊत सातत्यानं सकारात्मक भूमिका मांडतात. आम्ही ठरवलंय जेव्हा आता सरकार आमचं येईल, आणि एक लक्षात घ्या, सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहे. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करा. ही युती पक्की आहे. महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतोय की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही. संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेचा फायर ब्रँड नेता. ठाकरेंच्या शिवसेनेवरचे वार राऊतांनी एक हाती परतवून लावले. मात्र तेच राऊत आता आजारपणामुळे आपल्या सार्वजनिक जीवनापासून काही महिने लांब राहणार आहेत. या काळात उद्धव ठाकरेंना त्यांची कमतरता जाणवल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.